सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जात आहे। उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक चांगली संकल्पना आणि चांगला खेळ नक्कीच होईल या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन षटकांचा पॉवर प्ले असेल। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर असतील। तर करूया आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात। पहिल्या सामन्याला सुरुवात, शुभारंभ प्रारंभ होत आहे आणि गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम कांबे केवल भोईर आलेला आहे। षटक क्रमांक पहिला टाकण्याकरिता हार्दिक पांड्या भिवंडी एक नामचीन प्लेयर आहे आणि नक्कीच सामन्याला सुरुवात देखील होत आहे। माझ्यासोबत आहेत विशाल नाईक, आमचे एक्सपर्ट स्कोरर। पहा, प्रथमतः मॅच जो आहे पहिला आहे, स्पर्धेचा उद्घाटन आहे। चेंडू फुटला किंवा चेंडू बाहेर गेला तर नवीनच दिला जाईल, फक्त पहिला मॅच करिता। लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन, चेंडू फुटला किंवा चेंडू बाहेर गेला तर नवीनच चेंडू दिला जाईल, पहिला मॅच आहे। आज सन्माननीय कमलाकर पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि काही दिवसापूर्वीच एक नगरपालिका म्हणूया आपण, एक मोठी नगरपालिका आहे या ठाणे जिल्ह्यातील, त्याचे ते नगरसेवक म्हणून जाहीर झालेले आहेत। साहेब, आपल्याला पुढील येणाऱ्या वाटचालीस आम्ही खूप सारे शुभेच्छा देत आहोत। गोलंदाज तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते केवल आणि फलंदाज पाहतोय आपण हेमंत कराले आणि हार्दिक गायकवाड। स्ट्रायकिंगवर हार्दिक गायकवाड तुम्हाला पाहायला मिळते। शॉटगन नक्कीच हार्दिक एक चांगला खेळाडू आहे आणि तयारीमध्ये पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलेला आहे आणि टिपिकल पॉवर ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय। स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। पहिला सामना अगदी सुरू झालेला आहे। पुढच्या 2 संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस हीच कंपल्सरी असेल। एनके स्पोर्ट्स कांडवाल आणि अद्विक 11 पिंपलगर या 2 टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, लक्षात घ्या। लेट मगर ग्रेट स्पर्धा सुरू झाली आहे फायनली आणि त्याच्यावर आलेला पहिला चौकार स्पर्धेचा इथे पाहायला मिळतोय हार्दिक गायकवाड याच्या बॅटमधून। केवल भोईर नेक्स्ट बॉल टाकताना आपण पाहतोय व्हीआयपी डाईस हिन करून गोलंदाजी सुरू केली जाते केवलच्या माध्यमातून। पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय, येतो विकेट। गोलंदाजाने मूड बनवला, अगदी पहिला चेंडू त्याने ओव्हरपिच ठेवला आणि त्याच्यावर हार्दिकच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर कम्मालीचा झेल राहिलाय। कमबॅक करताना आपण पाहतोय केवल भोईर आणि तुषार, नो डाऊट एक नाव आहे आणि जबरदस्त खेळ त्याचा झालेला आहे या चालू हंगामामध्ये। त्याच्या माध्यमातून ही झेल पकडली गेली आहे। निराश पावलाने मैदानाच्या बाहेर पडताना हार्दिक गायकवाडला पाहतो आपण। पहा, घरच्या मैदानावर खेळते टीम प्रथम एंटरप्राइजेस रांजोली टीम संघासाठी एक सुवर्ण संधी आहे। षटकारांची हॅट्रिक जर आली तर रोख रक्कम 2000 रुपये नक्कीच तुम्हाला दिली जाईल भावेश ठाकरेंच्या माध्यमातून। केवल भोईर विकेट टेकर गोलंदाज आहे। हार्दिक पांड्या भिवंडी असं म्हटलं जातं आणि त्या प्रकारचा खेळ झालाय पहिल्या 2 चेंडूवर।
एक पहिला ओव्हरपिच चेंडू, त्यानंतर शॉर्ट बॉलवर एक विकेट मिळाला आहे. एक चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. जयेश नाईक आणि दर्शन नाईक फॅम टीम आपण पाहतोय. ऋत्विक 11 स्पार्टन टिमगर पण आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब रांजोळी यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होते. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण कृपया मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू राईट हार्मवरती विकेट. न्यू बॅटर आलेला आहे जितू चौधरी. आणि जितूला ऑन साईडला खेळायचं होतं. अगदी जी लेंथ लाईन आहे त्या लेंथ नक्कीच लाईनमध्ये जो चेंडू चाललेला आहे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. स्ट्रोक ऑफर नव्हता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता ऑन साईडला. बॅट ऑन साईडला गेली, मात्र चेंडू ऑफ साईडला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे केबलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर असा हा चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू ओव्हरपिच मी पहिल्याच म्हणालो होतो की ओव्हरपिच चेंडूवर आलेला हा आपण पाहतोय की चौकार. आणि त्यानंतर आता विकेट. लेट डिसिजन मात्र बॅटर खेळपट्टी सोडताना आपण पाहतोय जितू. दुसरा धक्का लागलेला आहे इथे प्रथम इंटरप्राइजेस संघाला. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. पेशाने डॉक्टर आहेत, मात्र सध्या तरी परिस्थिती गंभीर आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते केवल भोईरच्या माध्यमातून. ॲज अ क्रिकेटर याने नॉलेज चांगलं आहे खेळाडूकडे, व्हेरिएशन देखील चांगला आहे आणि अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. मग ग्रामीण क्रिकेट असो, मग भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असो, नेहमीच चांगला राहिलेला आहे केवल भोईरच्या माध्यमातून. NK स्पोर्ट्स खांडवाल आणि अद्विक 11 पिंपलगर स्पर्धा सुरू झालेला आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आपण आपली तयारी करायची आहे. यानंतर आपला मॅच असेल. नक्कीच स्वागत सन्मान देखील होणं बाकी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. मोठा पटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अजून एक धक्का. क्या बात आहे. आज गोलंदाज केवल भुईर आपल्या रंगामध्ये गोलंदाजी करताना. आई तुझ्या जत्रेला येईन मी शिमग्याचे महिन्याला. धन्यवाद धन्यवाद डीजे. इलाका हमारा लेकिन धमाका सध्या तरी पाहायला मिळते की ऋत्विक 11 अँड स्पार्टन ठिमकर बाळा संघाचा पाहायला मिळत आहे. केवल भोईर अगदी 5 चेंडूमध्ये 3 विकेट आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. हॅट्रिक ऑन आहे. विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया आपण. चौकाराने सुरुवात केली डावाला आणि त्यानंतर पाहतोय की विकेटच जात आहेत. दक्ष गायकवाड. छोटा पाकिट बडा धमाका. धावा खेळपट्टी थांबावा लागेल. रांजोली टीम संघाचा आपण पाहतोय की थोडस मनोधैर्य जो आहे कमी झाला, त्याला वाढवावा लागेल. चांगली बॅटिंग करावा लागेल. चेंडू आणि बॅटचा खेळ दाखवावा लागेल. केवल भोईर हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण होते का पाहूया आपण. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये रंगतदार सुरुवात केली आहे केवल भोईरनं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जो फलंदाज येतो तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. जाऊया मनीष पाटील सरांसोबत VIP डाईजवर. तर सन्मान होणार आहे आदरणीय सन्मान्य कमलाकरजी परशुराम पाटील, विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. आपणास निवेदन आहे की कृपया आपण स्वागत कक्षात पोहोचायचं आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय भावीजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे दोघांनी यायचं आहे. 2 बंधूंनी यायचं आहे. हे बंधू प्रेम असंच वाढत राहो हीच अपेक्षा, हीच सदिच्छा आहे. आणि हा सन्मान होतोय आदरणीय सन्मान्य कमलाकरजी परशुराम पाटील साहेब. पुन्हा एकदा ती संधी भिवंडीच्या जनतेची सेवा करण्याची आदरणीय कमलाकरजी परशुराम पाटील साहेबांना मिळालेली आहे आणि त्यांच्या वतीनं ती सेवा पूर्ण होईल आणि आपला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहतील हा विश्वास आम्हाला आहे. सन्मान होतोय आदरणीय कमलाकरजी परशुराम पाटील साहेबांचा. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय राजेशजी परशुराम पाटील साहेब, आपण सुद्धा स्वागत कक्षात यायचं आहे. आदरणीय राजेशजी परशुराम पाटील साहेब, आपण या. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे. आदरणीय राजेशजी परशुराम पाटील साहेब, आपण यायचंय. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाणार आहे.
दोन बंधूंच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सचिनजी ठाकरे आज अनुपस्थित आहेत, पण त्यांची जी कार्यप्रणाली आहे, विनोदजी ठाकरे यांची जी कार्यप्रणाली आहे, या दोन भावांनी सांभाळलेली आहे. म्हणजेच भावेजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे यांच्या वतीने हे पाहुण्यांचा आदर सन्मान. त्यानंतर आदरणीय विजय कांबळे साहेब आपण यायचं आहे. आपला देख सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. आदरणीय विजयजी कांबळे या, आपला सन्मान सुद्धा स्वागत कक्षामध्ये केला जाईल. प्रत्येक पाहुणा हा आयोजकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आशीर्वाद, स्नेह, सहकार्य या प्रत्येक पाहुण्यांच्या वतीनं आयोजकांना मिळालेला आहे. तर कांबळे साहेबांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये आदरणीय भावेजी ठाकरे आणि आदरणीय किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद सर्व सन्माननीय पाहुण्यांचं की आपण ही स्पर्धा आपली समजून वेळेत उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. जाऊया पुढच्या अपडेट्स घेऊया संदीपजी पटेल यांच्या वतीने. थँक्यू. नक्कीच पहिल्या चेंडूवर हेमंत करालेच्या बॅटमधून चौकार आलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, ही चुकी मागच्या षटकामध्ये देखील झाली होती, जिथे पहिल्या चेंडूवर चौकार आला, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे विकेट मिळाला होता. मात्र इथे म्हणूया आपण की बाल बाल बचे वापर. भिवंडी तालुक्यातील एकमात्र असा खेळाडू आहे हेमंत कराले, ज्याने एका मॅचमध्ये तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक पटकवलं होता कोणगाव बिग बॅश मध्ये. ओ समोर केलाय, समोर लॉप केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, मात्र वन बाउन्स जाणारा हा चौकार आहे. सुरुवात केली आहे, 12 धावा अगदी धावफलकावर लागलेले आहेत आणि दीपेश समाचार घेताना या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपेश याला आता व्हेरिएशन लेंथ लाईन बदली करावी लागेल, कारण की अटॅक सुरू झालेला आहे. इथे हेमंत करालेच्या माध्यमातून फ्रॉम कोणगाव एक मोठा नाव आहे आणि आज आपल्या सुरात तालामध्ये येथे फलंदाजी करताना पाहायला मिळते. दुसरा पॉवर प्लेचा षटक पाहतोय, P1 झालेला आहे, P1-2 आता इथे पाहायला मिळते. केवळ भोई आपण पाहतोय मैदानी छतमध्ये वेळ घेताना. नक्कीच आज वेळ काढून उपस्थित दाखवली आहे इथे कमलाकर पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण आलात, आपल्या शुभास्ते या स्पर्धेची सुरुवात केली आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक मोठी स्पर्धा कमलाकर पाटील साहेबांची देखील आपल्याला पाहायला मिळेल. काही प्रेक्षक मैदानाच्या आतमधून जात आहेत, मात्र अजून एक पॉवर प्लेचा हा चौकार पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग करताना हेमंत कराले. चार चेंडू मध्ये दीपेश थोडंसं आयफर झालाय असंच म्हणूया. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवर प्लेचा षटक इथे आपण बघितला, हृदयवी किलेवाना स्पार्टन टेमगरपाडा टीम संघाचा राहिला आणि आता दुसरा पॉवर प्लेचा षटक सध्या तरी पाहतोय प्रथम इंटरपॅजेस रांजोली टीम संघाचा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे, चेंडू क्रमांक 5 या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा मोठा फटका, कंट्रोल हुकचा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये म्हणून हा डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर विचार केला आपण खेवल आणि दीपेशच्या गोलंदाजीचा जर अॅनालाइज केला, 3 विकेट पहिल्या षटकामध्ये आणि 3 चौकार दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. हमारी तुम्हारी चलती हुई मैदान में दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट ने व्हीआयपी डायझेन कडून जसा संदेश सर हा बॉल नंतर आपण ती चर्चा करूया. दीपेश ओ समोर उडवलाय, शतरक्षक आहे तिथे आणि चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 4चं पतन होत आहे. एक माहिती आम्हाला आदरणीय भावेजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे यांनी दिलेली आहे की रांजोळी गावामध्ये याच मैदानामध्ये एक भव्य स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठी आदरणीय कमलाकरजी परशुराम पाटील विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीनं 2 बाईक स्पॉन्सर केलेल्या आहेत. धन्यवाद आदरणीय कमलाकरजी परशुराम पाटील साहेब, आपल्या वतीनं 2 बाईक पुरस्कृत झाल्यात त्या पुढच्या भव्य स्पर्धेसाठी. असं म्हणायला गेलो ना आपल्या भाषेमध्ये तर या आदत झालेली आहे कमलाकर पाटील साहेबांना, कारण की त्यांचा विशेष सहकार्य या भिवंडीमध्ये चांगलाच आहे आणि प्रत्येकी स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप देत असतात. आणि आजही ते म्हणून गेले की आपण येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा ठेवणार आहोत याच मैदानावर. तिथे 2 बाईक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. क्या बात आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गेलेला आहे
विनीत भगत गेलेला आहे. क्या बात आहे, ओल्ड इज गोल्ड. 40+ एक मोठा हंगामा होणार आहे. कमिंग अप आई गावदेवी VSN कंपनी, विनोद दादा, सचिन दादा फॅम टीम आहे. आई गावदेवी रांजोली टीम संघाला पाहणार आहोत आपण. त्यांचा एक मेगा इव्हेंट येत्या काही दिवसानंतर त्याची तारीख डिक्लेअर होईल. मात्र रविदादा बांबरे आपले असोसिएशन आहे हे देखील विसरून चालणार नाही. हे तारीख घ्यावी लागेल, त्यानुसार ती स्पर्धा ठेवली जाईल. षटक क्रमांक कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे केवल भोईर. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाल्या. धावा फक्त आणि फक्त 16 धावा आणि 4 बाद 16 अशी ही परिस्थिती पाहतोय. विनीत भगत आणि आता दक्ष गायकवाड खेळपट्टीवर पाहायला मिळेल. दक्ष गायकवाड सज्ज होत आहे. आज दक्ष देखील परीक्षा आहे. शॉटगन नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाक आहे. आणि आता अगदी ऑफस्टिकचा चेंडू स्विच हिट खेळलेला आहे आणि त्याच्यावर आली ही एक धाव पाहायला मिळत आहे. केवल भोई फ्रॉम कांबे आपण पाहतोय. एक मोठा नाव आहे. दोन्ही बंधू सध्या मैदानामध्ये. एक विकेट किपर आहे दीपेश भोई आपण पाहतोय रेड कॅपमध्ये. डेंजर मॅन मिस्टर 360 डिग्रीने फलंदाजी करणारा खेळाडू या भिवंडी तालुक्यातील. चांगली सुरुवात देखील केलेली आहे ते टीम ऋद्विक 11 अँड स्पार्टन ठेमगडपाडा. जयेश नाईक आणि आपण पाहतोय की दर्शन नाईक या संघाला लीड करत आहेत. पुरस्कर्ते आहेत. एक एक खेळाडू चुन चुन के लिए टीम में. केवल भोईर आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की सर्व सामने 5 षटकांचे होणार आहेत दिवसभरामध्ये. तर आपण वेळ वाचूया. राईट हॅम ओ द विकेटने पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू, जोरदार अपील होता. इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि लेग बायचा धाव इथे ऍड केला जात आहे. म्हणजे अजूनही विनीतचं खातं खोलणं बाकी आहे. तर धावा धाव बलकावर झालेल्या आहेत त्या 18 धावा. 18 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे. धावांची इथे कमतरता पाहायला मिळते. प्रथम इंटरव्ह्यू पॅजेस प्रथम फलंदाजी करताना ड्रोन कॅमेऱ्याने देखील व्यंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा लायडेलिकस मागच्या 4 दिवस आपण त्यांचा इथे आपण पाहतोय. मानेरीवरून आलेले आहेत आमची टेक्निकल टीम. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भुईर त्याचे मालक आहेत. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चालले आहे. पंच वळत आहे. स्वेर चेंडू टाकलाय, वाईट टाकलाय. म्हणजेच केवल भुईला हा पुन्हा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्रा धाव ची नोंद होत आहे स्कोर कार्डवर. धाव संख्या धावपलकावर होते ती 19 धावा. थोडीशी चर्चा केली विकेट किपर सोबत केवल भुईने. येणारा चेंडू यॉर्करच असावा. केवल पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. अगदी तोच प्रयत्न होता, मात्र चेंडू अगदी ओव्हरपिच आणि त्याच्यावर नक्की काय घडलंय. झेल तर पकडली, मात्र बॅलन्स करू शकलं नाहीये आणि अगदी बॉडी लँग्वेज जो आहे बॉडी लाईनला टच झालेला आहे. म्हणून हा षटकार पाहायला मिळत आहे. मात्र षटकार थांबू शकले नाहीये. दक्ष गायकवाड ऑन फायर नाव. हा चेंडू ऑफ स्टिक्सला होता आणि चांगला स्केअर ऑफ द विकेट स्ट्रोक बनवलेला आहे. पॉइंटला थोडासा दबाव आलेला आहे आता क्षेत्ररक्षणावर देखील, कारण की मागच्या 2 चेंडूवर आलेल्या 8 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपलकावर झालेली आहे ती 27 धावा. आता एक म्हणू शकता की एक चांगली धावसंख्या उभारली आहे. धावांना जिथे संघर्ष सुरू होता, संघर्ष करून या धावा जोडल्या गेल्यात आणि एक मजबूत कडी पे वार की अब तक. केवल भुई नेक्स्ट बॉल टाकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू गेलाय. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेणारच, कारण की थ्रो जो आहे कलेक्ट करू शकल्याने विकेट किपर आणि थोडासा वाईट देखील आला होता. भरपूर वरतून गेला होता. तो 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 29 धावा 29. चांगली धावसंख्या उभारलेली आहे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. केवल भोई अजूनही एक चेंडू बाकी या षटकातील. या षटकामध्ये थोडेसे धावा आलेले आहेत आणि धावा येणे देखील फार महत्वाचं होतं प्रथम इंटरपॅजेस रांजोली टीम संघाला. पुढचा चेंडू
ओ बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फॅट आणि आता पुन्हा एकदा वाईट थ्रो फेकला गेलाय. पुन्हा एकदा वाचलाय खेळाडू म्हणू शकता आपण. नक्की काय घडलंय मैदानामध्ये. तर स्ट्रोक बनवला, स्ट्रोक बनला नाही, त्याच्यावर आलेली ही धाव सुद्धा नाहीये. म्हणजे चेंडू अगदी डॉट झालेला आहे. 2 पॉवर प्ले समाप्त. दोन्ही टीमचा खेळ चांगला राहिला. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक तिसरा षटक केवळ भोईचा. त्याच्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या आमचे एक्सपर्ट सांगत आहेत 13. म्हणजे टोटल धावसंख्या आहे ती 29 धावा. 4 बाद 29. सर सध्या नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्या उपस्थितीमध्ये थोडंसं मला देखील उशिरा यावं लागलं. मात्र स्पर्धा देखील सुरू नव्हती झाली. चला एनके स्पोर्ट्स खांडवाल आणि अद्विक 11 पिंपलगर शंकर जुकर फॅम टीम असणार आहे एका बाजूला. अद्विक 11 पिंपलघर आणि त्यांच्या अगेन्स्ट एनके स्पोर्ट खांडवाल. आज मोठे मोठे मॅचेस आहेत. टॉस इज कंपल्सरी इनिंग ब्रेक. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. जो संघ लेट येईल त्या संघाला पॅनलाइज केला जाईल आणि जर संपूर्ण मॅच समाप्त झाली तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचे कडक नियम आहेत, लक्षात घ्या. आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय आविष्कार आहे. नक्कीच आविष्कार गोलंदाज आपली तयारी करताना पाणी नक्कीच मैदानामध्ये पाणी नाही तर एक मेसेज गेलाय की येणारे जे 12 चेंडूचा खेळ आहे तो तुम्हाला दोघांनाच खेळायचा आहे आणि धावा बनवायचे आहेत. दक्ष नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे येणं फार महत्त्वाचं असेल. आता विनीत भगत देखील हम भी किसी से कम नाही आहे. त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. गोलंदाज तयारीमध्ये आविष्कार. अजून एक कांबेगावाचा खेळाडू पाहायला मिळते आविष्कार भोई. राईट हॅप ओव्हर द विकेट. लॉंग रनअप गोलंदाजाचा आपण पाहतोय. और पिच चेंडू फायदा घेता आला नाही. बॅटची एज अँड गॉन. विकेट. आमची कुलदेवता आई गावदेवी मातेचे संगीत सध्या तरी गंजराट डीजे गणेश पाटील यांच्या डीजेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. आणि दुपारपर्यंत पॉवर जर बॅलन्स असेल तर मग मजा भरपूर येईल. डीजे ऑपरेटिंग मध्ये मोठा नाव आहे दुनियामध्ये. आविष्काराला मिळालेला पहिला चेंडूवर विकेट. आता अजित मैदानाच्या आतमध्ये अजित म्हात्रे. दीपेश भोई विकेट किपर आज अग्नी परीक्षा देत आहेत. 3 झेल पकडलेल्या आहेत. कम्मालीचा विकेट किपिंगचा खेळ पाहायला मिळतोय. आविष्कार राईट आर्म ओव्हर द विकेट. अजित म्हात्रे आलाय. ओ आता ही सुरुवात. मात्र चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि झेल सोडली गेली आहे. झेल धरतीला दान केली आहे आणि जीवनदान कोणाला दिलाय तर बॅटर अजित म्हात्रेला 2 धावा देखील मिळाल्या. मोका भी दिया 2 रन भी दिए. बिलकुल सन्माननीय महेशजी ठाकरे साहेब यांची उपस्थिती झालेली आहे. प्रथमतः या भिवंडीकरांचं रबड बॉल जो आहे संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक मोठा धमाका झालेला आहे आणि आता झेल सुटला आणि त्यानंतरचा हा काउंटर अटॅक सुरू झालेला आहे. अजित म्हात्रेचा आपण पाहतोय. नेहमी असं म्हणत असतात समालोचक की जेव्हा एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देता मग तो भोगतान तुम्हाला करावा लागतो आणि खऱ्या अर्थाने ते झालंय मैदानामध्ये. षटकार अजित म्हात्रेच्या बॅटमधून आलेला आहे आणि आता धावसंख्या धावफलकावर पाहतोय ती 37 धावा 37. आविष्कार पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा आता फसला गेलाय. आता झेल होईल का, कमबॅक होईल का आणि अगदी आविष्कारने देखील कमबॅक करून दाखवलाय. विकेट.
पॉवर प्ले झाले तेव्हा तुषार अगदी 30 या सर्कलमध्ये होता आणि त्यानंतर आपण बघितलं लॉंग अपला एक चांगली झेल तुषारच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. अद्वैत किलवन पिंपलगर टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्समध्ये लगेच पोहोचायचं आहे. NK स्पोर्ट्स खांडवाल टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या षटकामध्ये देखील 2 विकेट आलेल्या आहेत. 8 धावा म्हणजेच एकांतर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नयन बघत गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या चांगली आहे मात्र थांबावं लागेल खेळपट्टीवर. 50+ देखील एक चांगला टार्गेट होऊ शकतं पहिल्या मॅचमध्ये. मात्र 60 झालं तर काय हरकत आहे. आयोजकांचा संघ आहे. जर या मॅचमध्ये जिंकलं तर दिवसभर खेळतील. मग पहिला मॅच कोणताच संघ असा विचार करत नाही की आम्ही पहिला मॅच हरू. सर्व जिंकण्याकरिताच येत आहेत. आविष्कार भोई फुलटा चेंडू आणि हाई चेंडू हवेमध्ये आणि दीपेश आहे तिथे चुकी करणार नाहीये. अजून एक विकेट. भुईला जमलं नाही. आता आविष्कार भुई करेल का. विकेटच्या हॅट्रिकवर आलेला आहे. कमालीची गोलंदाजी करताना आविष्कार भुई आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खेळ देखील चांगला झालाय दोन्ही संघांच्या माध्यमातून. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विचार करतच असेल गोलंदाज की हॅट्रिक झाली पाहिजे. दबाव देखील बनेल. मात्र इथून विवेक भगत नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे. धावसंख्या 37 धावा 37. राईट हाफ ओव्हर द विकेट. आविष्कार भोई हॅट्रिक ऑन आहे. पाहूया आपण हॅट्रिक पूर्ण होतोय का. विवेक भगत ओ सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि आता ओ झेल देखील सुटलेली आहे आणि मोका भी दिया छोका भी दिया. देखील चांगला उल्लेख केलेला आहे. नाद करू नका. नाद कराल तर मग कुठेतरी मागे राहणार. क्रिकेट असाच आहे. ज्याचं नशीब असतं तो चांगला क्रिकेट खेळत असतो आणि ज्याचं नशीब नसलं की मग त्याच्या मागे चेंडू दिवसभर लागला जातो. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा धावफलकावर. 6 मध्ये 10+ जरी धावा आल्या तरी एक टार्गेट चांगला होऊ शकतो पहिल्या मॅच मध्ये. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज तयारी करताना आपण पाहतो स्लॉगर आहे. तुषार भंडारी आलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. कॅप्टन जो लेट येईल पॅनलच केला जाईल. मॅच समाप्तीनंतर जर कॅप्टन आला तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. पॅनल्टी देखील फिक्स असेल. लक्षात घ्या. नाही अजून लेट झालं तर एका षटकाचा पॅनल्टी बसेल. लक्षात घ्या. हे भिवंडीचे ग्रामीणचे नियम आहेत ते आपण सध्या भिवंडी इमर्जन्सी मध्ये देखील लावूया. स्पर्धा मोठी आहे. नक्कीच पॅनल्टी जी असेल ती फिक्स असेल. टॉस होईल असं आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर टीमने पोहोचायचं आहे. तुषार भंडारी गोलंदाज. नक्कीच भिवंडी इमर्जन्सी मागच्या काही वर्षापासून ही असोसिएशन सुरू झालेलं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग जी आहे ती कंपल्सरीच आहे आणि असंही दर्शन सध्या भिवंडीमध्ये तोच खेळ सुरू आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग ती कंपल्सरीच आहे. तुषार भंडारी महत्वाचे 6 चेंडू दोन्ही संघांसाठी. किती धावा येतील किती धावा थांबवल्या जातील हे पाहणं फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू तुषार. पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी पॉवर ब्रेक स्ट्रोक. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. दक्ष गायकवाडच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय.
आणि स्लॉगरचा षटक असा सुरू केलाय, मग येणारे 5 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या तरी एक चांगला टोटल बनू शकतो. विकेट देखील भरपूर झालेले आहेत. तुषार भंडारी चेंडू टाकताना बाबा आपण अजून एक बैठक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा होतोय. दबाव आहे गोलंदाजावर. धाव देखील मिळाली आहे. करू शकता तुषार भंडारी. स्विच इट, तगडा स्ट्रोक, नो चान्स, चेंडू सीमा पार, हे तोय चौकार. ठाकरे बाप्पाची साथ कोणी नाही त्याचा करीत नाद. टाळ्या झाल्या पाहिजे दक्ष गायकवाड साठी. टीम अडचणीमध्ये होती, अगदी 4 विकेट पडले होते आणि 5व्या क्रमांकावर आला आणि त्यानंतर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहतोय आणि अशा प्रकारे 50 हा आकडा देखील गाठला गेला. 52 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे या प्रथम इंटरमॅचेस रांजोली टीम संघासाठी. आदरणीय भिकाजी शेळके यांचं आगमन झाले. आपण कृपया मंचावर येण्याची कृपा करावी आणि असं नसवायचंय. धन्यवाद. 4 चेंडू बाकी आहेत. ऑलरेडी 11 धावा आलेल्या आहेत. तुषार भंडारीवर अटॅक, काउंटर अटॅक सुरू केलेला आहे दक्ष गायकवाडच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक तिथे आहे. विकेट नंबर 8चं पतन होतच आहे, मात्र 3ऱ्या पंचानं रेफर केलेला आहे बिमरसाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू आहे, चेक करूया आपण. पंच बघताय जतीन सर, मॅन फ्रॉम कल्याण. इट्स अ फेअर डिलिव्हर म्हणजे विकेट आलेला आहे. दक्ष, टाळ्या नक्कीच होतील दक्षसाठी. टीम अडचणीमध्ये होती, संकटामध्ये होती आणि संकटाला धावून आलेला हा खेळाडू आहे आणि अगदी धावा त्याने बनवल्या. आमचे एक्सप्रेस स्कोरर सांगत आहेत की 21 धावा, 3 मोठे फटके, 2 षटकार 1 चौकार. ठाकरे बाप्पाची साथ कोणी नाही त्याचा करीत नाद. युवा नेता किरण दादा सारकर झालाय लय प्रसिद्ध. रॉयल कारभार फिदा हाय जनसागर. सारमांग दुआला, सारमांग दुआला. नवीन फलंदाज मध्ये बाकी आहे. विशाल नाईक चर्चा करतात की सर्वांना बॅटिंग मिळेल. धाव संख्या झाली आहे धावबलकावर 52 धावा, 52. पुढचा चेंडू, तुषार भंडारी. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. विकेट देखील मिळालेला आहे. प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळालेला आहे. अगदी केवळ भुईने 3 विकेट पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, दीपेशने देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 विकेट घेतला. त्यानंतर कंटिन्यू गोलंदाजी करताना केवळ भुईला 3ऱ्या षटकामध्ये विकेट मिळाला नव्हता. आविष्कारने देखील 3 विकेट घेतले. तुषार भंडारीला देखील विकेट आणि दीपक मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 10 नंबर पाहायला मिळतोय आज. पाहूया 10व्या क्रमांकावरून चांगली फलंदाजी झाली तर क्रमांक 3-4 वर येऊ शकतो हा खेळाडू आहे. सुरुवात तर केलीच होती, भाट देखील चांगली स्विंग झाली होती, मात्र 1 धाव आली आहे आणि 2026 ची पहिली धाव त्याच्या बॅट मधून निघाली आहे. दीपक घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय. धावसंख्या 53 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विवेक भगत ज्यांनी 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला होता. येणारे 2 चेंडू त्याला खेळायचे आहेत. एक चांगला फलंदाज आहे गोलंदाज तुषार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो, क्या बात आहे. संजीवनी आणलेली आहे आपल्या संघासाठी. षटकार पेश करताना विवेक भगत. हा सर्वात लांब जाणारा षटकार आहे. चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. दीपक
धावसंख्या झाली आहे धावफलकावर 59 धावा आपण पाहत आहे. नवीन चेंडू पहिला मॅच मी ऑलरेडी सांगितलेला आहे, चेंडू फुटला किंवा बाहेर गेला तर नवीनच चेंडू दिला जाईल. शेवटचा चेंडू आहे, अजून काही धावा प्लस करतील का? सध्या गोलंदाज तुषार भंडारीने नाक में दम किया अब तक संघाच्या, जिथे 4 षटकापर्यंत धावसंख्या चांगली उभारली होती आणि तिथे आता सावरली गेली आहे प्रथम एंटरप्राइजेस रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू पाहतोय की ऑफस्टिकच्या अगदी चांगल्या लेंथ लाईन मध्ये टाकलेला आहे असंच म्हणूया, कारण की अंपायरने काही निर्णय दिले नाही या चेंडूवर. तर डॉट चेंडू आलेला आहे. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 59 आणि 60 धावांचा आव्हान आहे. आव्हान सुरुवात होईल, गोलंदाजीला सुरुवात करतील प्रथम एंटरप्राइजेस रांजोली टीम आणि बॅटिंगसाठी पुन्हा एकदा ऋत्विक 11 स्पार्टन टेमगरपाडा हा संघ जेव्हा तयारी करेल फलंदाजीसाठी तेव्हा कॉम्बॉक्समध्ये मनीष पाटील सर असतील. मात्र आपण घेऊ एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस इज कंपल्सरी. दोन टीमचे कॅप्टन NK स्पोर्ट्स कांडवाला आणि ऋत्विक 11 पिंपलकर. चला टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आपण. कॅप्टन आलेले आहेत दोन्ही टीमचे. आपण टॉस करूया. आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते भावेश यायचं आपण. सन्माननीय राजेंद्र ठाकरे साहेब आणि किसनजी भगत साहेब आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय सुजित दादो विष्णू ठाकरे यांच्या आठवणीला देणारा हा उजाला टॉस बॉक्समध्ये आपण. युवा नेता चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आणि अगदी दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात करतोय आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडलेले आहेत. ऋत्विक 11 पिंपलकर आणि NK स्पोर्ट खांडवाल. टॉसचं स्वरूप आहे आपली भारतीय संस्कृती छापा काटा. जेव्हा एखादा प्रोफेशनल क्रिकेट ग्राउंड एक मोठी स्पर्धा त्याचे आयोजक आहेत रांजोलीकर, जेव्हा एंट्री केली अगदी आपल्या गावाच्या बाजूला लगत असलेलं गाव आणि एकच ग्रामपंचायत म्हणूया आपण, कसं फील करतो या मैदानावर? मैदान तर अतिशय खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि आम्हाला इथं खेळायची संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करतो. नाणेफेकी महत्त्वाची होती का? यस, नाणेफेकी महत्त्वाची होती. जिंकली काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. समोरच्या संघाबरोबर कधी खेळलात आपण? हो, झालेल्या आहेत मॅचेस. जास्त कोण जिंकलेत? एखाद मॅच झाला असेल. नक्कीच सामना रंगतदार होईल का? हो, सामना रंगतदार होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. NK स्पोर्ट खांडवाल नो डाऊट. एक कमेंट नक्कीच झाली पाहिजे. आयोजन खूप चांगलं आहे. तुम्ही चालू अंगामध्ये ही मोठी स्पर्धा खेळत आहेत, स्पर्धेविषयी थोडक्यात. स्पर्धा चांगले आयोजन केले आणि प्रथमच इमर्जिंगची सर्वात टॉपची स्पर्धा हीच असेल. किती धावा बनवणार तुम्ही 5 षटकामध्ये? 50 ते 60. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे, पिंपलगड संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आपण जाऊया आता कॉम्बॉक्समध्ये. आवाज ऐकूया आपण मनीष पाटील सरांचं. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. युवा नेता चषकामध्ये प्रथम एंटरप्राइजेस रांजोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवलेले आहेत 58 धावा आणि 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजेच आस्किंग रन रेट 12चा. थोडीशी अडचण तर झाली होती फलंदाजांसाठी, कारण कोणालाच जास्त काळ खेळपट्टीवर टिकता नाही आलं. तर सर्वाधिक योगदान जर आपण पहिल्या डावात पाहिलं तर दक्ष गायकवाड यांच्या वतीनं 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या डावात मिळालेलं आहे. तर पाहूया आदरणीय परेजी भगत, आपण कृपया मंचावर यायचं आहे. परेजी भगत या, आपलं जे आमचे खंदे समर्थक आहेत प्रथम एंटरप्राइजेस रांजोळीचे, तर आपण या आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करा. कारण 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा विक्रम 2 वेळा त्यांच्या नावावर आहे. असे अनेक विक्रम त्यांचे आहेत. आम्हाला ती माहिती देत राहतील भावेजी ठाकरे, मुख्य आयोजक या स्पर्धेचे. चला आपण या ठिकाणी दुसऱ्या डावाकडे वळतोय. पहिला डाव गोलंदाजांनी चांगलाच खेळून काढला. पहिलं षटक केवल भोईर यांचं महत्त्वाचं होतं.
ज्या षटकात त्याने 3 विकेट्स मिळवले. आणि त्यानंतर दीपेचं षटक दुसरं 12चं, तिसरं षटक केवलचं 13चं, चौथं षटक आविष्कारचं 12चं आणि शेवटचं षटक तुषारचं 18चं राहिलेलं आहे. चला, आदरणीय प्रेमनाजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. या प्रेमनाजी पाटील उद्योगपती, ज्यांची स्पर्धा कालच संपन्न झाली. एका षटकानंतर आपण तो सन्मान घेऊया. बॉलला ढकललंय फक्त मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेच, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. 2 फलंदाज पोहोचत आहेत. ऋद्विक स्पार्टन टेमघरपाडा या संघाकडून विजय आणि दीपेश भोईर. विजय यांच्या वतीनं पहिली धाव नोंदवली गेलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे ऋद्विक स्पार्टन टेमघरपाडा संघाच्या धाव फलकाची. बॉलिंग ट्रॅकवर विनीत भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाकांक्षी आहेत विनीत आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो खेळ द्यावा लागेल, कारण फलंदाजी करताना विनीतला नाही योगदान देता आलं, पण गोलंदाजी म्हणून त्यांची ती भूमिका खूप महत्त्वाची असेल. पहिले षटक दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहेच, कारण पायाभरणी जी खूप महत्त्वाची असते कुठल्याही डावासाठी. ती पायाभरणी पहिल्या डावात केवल भोईर यांनी चांगली केली होती गोलंदाजी करताना. आणि आता पाहूया विनीत भगत यांच्या वतीनं कसं पाऊल उचललं जाते. दुसरा बॉल या षटकातला, ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6. कडक बेधडक षटकार. इज नॉट अ कंपल्शन असं म्हटलं जातं आणि यॉर्करसाठी प्रयत्न चालू होते विनीत भगतचे, पण ते प्रयत्न कमी पडले. पिचिंग चुकली, बॉल फुलटॉस झाला आणि त्यावर जास्त काही विचार न करता दीपेश भोई यांनी षटकार खेचलेला आहे आणि धावफलक आता सुरू झालाय, वेगानं सुरू झालाय. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 झाले. पॉझिटिव्ह स्टार्ट टीम ऋद्विक स्पार्टन टेमघरपाडा या संघाकडून दीपेश भोई यांच्या वतीने पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड स्ट्रॉंग बॅटर आहेत, स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज विथ स्ट्रॉंग ॲटिट्यूड. दडपण आता विनीतवर. मिड विकेटला विवेक भगत ज्यांच्या वतीनं तो बॉल स्टॉप झाला, थ्रो झाला. एक धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. कुठलीच घाई करण्याची इच्छा नाही आहे ऋद्विक स्पार्टन टेमघरपाडा संघाच्या फलंदाजांची. त्यांना माहिती आहे की प्रत्येक षटकामागे किती धावा बनवायच्या आहेत आणि आपली स्ट्रेंथ बॅटिंगची कशी आहे त्यावर विजय आणि दीपेश या दोघांना भरोसा आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 9 धावा. विनीत ओव्हर द विकेट. फुल टॉस आणखीन एक, पण यावेळेस मनस्थिती नव्हती विजयची मोठ्या फटक्याची. फक्त एकाच धावेवर तो व्यक्त झाला. धावसंख्या पोहोचली 10 वर. धावसंख्या धीम्या गतीनं आता पुढे चालले, कारण एक मोठा स्ट्रोक या षटकामध्ये आलेला आहे दीपेश भोईच्या बॅटमधून. त्याचमुळे त्यानंतर नियंत्रण ठेवत असताना कुठलीच घाई गडबड न करता आपण या रनचेसमध्ये एक चांगली सुरुवात देऊ शकतो. तोच इंटेंट या फलंदाजांचा. यावेळेस फटका अगोदर ऑफर झाला, स्लॉक स्वीप खेळायची होती, होतोय हा डॉट. चांगली वापसी विनीत भगत यांची पाहायला मिळते. षटकार जरी आलाय या अगोदर, पण त्यानंतर नियंत्रण ठेवत असताना चांगली गोलंदाजी. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. चांगला रन चेस आपण म्हणू शकतोय. पहिले षटक जे इम्पॉर्टंट असते कुठल्याही संघासाठी आणि त्यासाठी फलंदाजांची जी मनस्थिती आहे आतापर्यंत पॉझिटिव्ह राहिलेली आहे. योग्य त्या वेळी योग्य त्या फटक्यांची निवड आतापर्यंत ते करतायत आणि विनीत त्या संधीचा फायदा उचलतोय. LBW ची अपील झाली. थ्रो स्ट्रायकर साइडला, बॅकअप आहे स्क्वेअर लेगला. लेग बायची एक धाव मिळते. एकदा वेळ होतो. धावसंख्या पोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टीम ऋद्विक स्पार्टन टेमघरपाडा या संघाची 60चा पटला करताना 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 49 धावांची. बॉल शिल्लक असेल 24 चेंडू, 49 धावांची गरज. चला प्रेमनाजी पाटील, आपला सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये करणार आहोत. या भावेशजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे. चला आपण हा सन्मान प्रेमनाजी पाटील यांचा करणार आहोत, जे उद्योगपती आहेत आणि कालच त्यांची स्पर्धा याच मैदानावर संपन्न झाली. अंडर 25
मेगा ब्लास्ट. त्या स्पर्धेचे आयोजक प्रेमनाजी पाटील, स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक अर्थात अंडर-25 मेगा ब्लास्ट ही स्पर्धा कालच संपन्न झाली. त्या स्पर्धेचे आयोजक प्रेमनाजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय आणि सन्मान होतोय भावेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक खूप महत्वाचे असतात कुठल्याही स्पर्धेसाठी, कारण जितकं आयोजन चांगलं होईल तितका अनुभव त्या खेळाडूंना मिळतो आणि तो अनुभव त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा राहतो. म्हणूनच प्रेमनाथ पाटील यांचा सन्मान आपण भावेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आज 7 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि योग्य त्या वेळी ते सामने संपले पाहिजेत अशीच अपेक्षा आपण ठेवूया. बॉलिंग ट्रॅकवर आता दक्ष गायकवाड. ओव्हर द विकेट, चांगला बॉल, डिपिंग फुल टॉस, स्वीप करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट. आदरणीय किसनजी भगत आपण स्वागत कक्षात यायचं आहे. आदरणीय किसनजी भगत या, आपला सन्मान स्वागत कक्षात केला जाईल. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत सन्मान खूप महत्त्वाचं, त्यांचे आशीर्वाद, सहकार्य, मार्गदर्शन आयोजकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आदरणीय किसनजी भगत यांचा सन्मान आपण भावेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. यावेळेस संधी आहे पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत विवेक, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल, थ्रो स्ट्रायकर साइडला आणि विकेट किपर यांच्याकडून हलकीशी झाली चूक. त्याचमुळे 2 धावांची मदत धावफलकाला मिळते. रुद्विक स्पार्टन संघ पोचलेला आहे 13 गोलंदाजी चांगली आहे. दक्ष हा एक भरवशाचा खेळाडू आहे. फलंदाजी करताना त्यांनी 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत चांगली सुरुवात दक्ष गायकवाड देत आहेत. म्हणूनच तुमची प्रतिभा कुठल्याही संघासाठी महत्त्वाची असते. म्हणजे जेव्हा संघबांधणी होते निर्विवादपणे तुम्हाला तुमच्या संघात निवडलं जाते जर तुमच्याकडे तसा खेळ असेल तर. आणि दक्षने तसाच खेळ या दोन्ही डावामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला डाव तर त्यांनी गाजवला आणि आता दुसरा डाव दक्ष गायकवाड. शॉर्ट ऑफ लेन, संधी आहे. विवेक प्रयत्न करतायत, बॉल तर थांबलाय. एफर्ट्स लाजवाब राहिलेत. ती कमिटमेंट आहे विवेकची. डीप स्क्वेअर लेगला त्यांनी बॉल मागे जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेतलेली आहे. 2 धावा मिळत आहेत, 2 धावा वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. ऋत्विक स्पार्टन टेमगरपाडा या संघाला या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. 3 चेंडूत 4 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज दक्ष गायकवाडने. पुढचा बॉल दीपेशसाठी. हा तर त्याचा अंदाजच आहे. कुठलाही गोलंदाज असू द्या, मला आक्रमक फटकेच खेळणं पसंत आहे. पण यावेळेस बॉल 1 टप्पा घेत जातोय, लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आहेत. एक चूक झाली, बॉल पुढ्यात ठेवला आणि पुढ्यातला बॉल पुढे ठेवला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे. त्या संधीचा फायदा दीपेश भोई यांनी उचलला आणि त्यांच्या वतीनं या डावातला पहिला चौकार खेचला गेलेला आहे. या अगोदर त्यांच्याच वतीनं या डावातला पहिला षटकार खेचला गेला होता. धावसंख्या 19, जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज आहे. रन चेस मध्ये आतापर्यंत योग्य त्या स्थितीमध्ये ऋत्विक स्पार्टन टेमगरपाडा संघ आहे, कारण एकही फलंदाज न गमवताना तो रन चेस त्यांनी सुरू ठेवलेला आहे. यावेळी संधी पुन्हा एकदा निर्माण झाले पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचं बॅकअप आहे. 1 ला 2 मध्ये बदलण्याचा मौका आहे आणि या 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा जातात. या षटकात आपण जर पाहिलं, सुरुवात या षटकाची डॉटनी झाली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल्स, 4थ्या बॉलवर चौकार आणि 5व्या बॉलला डबल. म्हणजेच पुन्हा एकदा तोच उल्लेख मी करेन की रिक्वायर रन रेट ज्या गतीनं पाठलाग करायचंय त्याच गतीने आतापर्यंत ऋत्विक स्पार्टन टेमगरपाडा संघाचा रन चेस चालू आहे. पुढचा बॉल दक्ष. धीम्या गतीचे बॉल खेळताना थोडासा गडबडतोय दीपेश भोई आणि त्याच कमकुवत बाजूचा फायदा गोलंदाज दक्ष गायकवाड यांनी उचलला. स्लो लेग कटर डावखुऱ्या फलंदाजासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 21 झाले, जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 39 धावा, 18 बॉल्स अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन.
ओमकार शेट्टी यांचं देखील आगमन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चला, 2 षटकांचा खेळ तर संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 वर. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, स्टील चेस इज ऑन. पण पाहूया, 2 षटकं तर संपले. पुढच्या 3 षटकांसाठी कुठला गोलंदाज वापरला जातोय, कुठला क्रम गोलंदाजाचा असेल. अभ्यास खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही संघाच्या कॅप्टनसाठी. आणि आता काल ज्यांनी संघ बांधणी केली होती चौटा हिरवा मानकोळीची, जे उपविजेता राहिले आहेत अंडर-25 मेगा ब्लास्टचे, त्याचे को ओनर दीपक चौरसिया तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास तर त्यांनी सुद्धा दाखवलाय. गोलंदाजी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि पाहूया आता त्यावर त्यांचं काय आहे. 30 सेकंडच्या बाहेर, वाईड ऑफ लॉंग ऑन काउक ऑन डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं प्रोटेक्शन. पुढचा बॉल षडबलेन संधी होती. फलंदाज विजयकडे त्या संधीचा फायदा उचलता नाही आला. बॉल पोचतोय डीप मिडॉनला, थ्रो होतोय, बॉलिंग एंडला चुकलाय. आणखीन एक चूक क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ या षटकाला संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 27 धावा. जिंकण्यासाठी 13 चेंडू 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू 33 ची गरज आहे. विकेट जरी या षटकात दीपक चौरसिया यांनी नाही मिळवली, पण इकॉनॉमिकल राहण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. जी गरज होती या डावाची, जी गरज होती या षटकाची, ती दीपकने पूर्ण केली आहे. पुढचा बॉल हो, लेंथ बॉल होता, लेट पण थेट. जरी झाला उशीर, माझे फटके असतात पद्धतशीर. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार साधावा. आपली परिस्थिती आपल्या सुधाराची आहे आणि तीच परिस्थिती सुधारण्याचं काम फलंदाज विजयने केलेलं आहे. या अगोदर दीपेश भोई यांच्या वतीने एक षटकार एक चौकार आपण पाहिला होता आणि आता विजय यांनी लेट पण थेट एंट्री केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचलाय. आता बॅलन्स झाली आहे पुन्हा एकदा सिच्युएशन. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 12 बॉल अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतोय युवा नेता चषक भिवंडी इमर्जिंग चे हे सर्व संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. यानंतर टॉस झालाय. अद्विद 11 पिंपळकर या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. NK खांडवळ या संघाला करायची आहे फलंदाजी पुढच्या सामन्यामध्ये. थोडी चर्चा होते 2 फलंदाजांमध्ये आणि पाहूया आता चर्चेनंतर या 4थ्या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 13.50 रिक्वायर्ड रन डे या धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत. तर 4थ्या षटकासाठी दक्ष स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. प्रतिभा आहे, मग ती लपवून का ठेवायची. पर्याय आहेत, मग ते थांबून का ठेवायचे. योग्य ते पर्याय तुम्हाला जिंकण्याचे दरवाजे उघडे करून जातात. आणि पाहूया दक्षचा हा पर्याय योग्य त्यावेळी वापरलाय का प्रथम एंटरप्राइजेस या संघाकडून. 4थं षटक जे महत्त्वाचं आहे, कमीत कमी धावा खर्च करायचा हा इंटेंट तर दीपक चौरसिया यांचा होताच. 5 बॉलवर त्यांनी चांगली कामगिरी केली होतीच, पण शेवटचा बॉल अगदी पुढ्यात ठेवला आणि त्या बॉलवर विजयने तगडा प्रहार करताना सिच्युएशन बॅलन्स केले. 12 चेंडू 27 ची गरज. सामना पहिला हा गरमागरम झालेला आहे. एक्साइटमेंट आता दोन्ही संघांच्या वतीनं खूप जास्त वतीने जोपासली जाते. 12 चेंडू 27. प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या संख्येनं ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवर पाहायला मिळतोय. कारण सामना तसाच घडतोय जशी अपेक्षा आयोजकांची असते, जशी अपेक्षा प्रेक्षकांची असते. 12 चेंडू 27 ची गरज. स्ट्राईक असलेला फलंदाज आहेत दीपेश भोई. बॉलिंग ट्रॅकवर दक्ष गायकवाड ओव्हर द विकेटनं. फुल टॉस, फॉलिंग स्वीप. पहिल्याच बॉलवर दक्षा विरोधात फलंदाजीचा उच्च स्तर पाहायला मिळतोय. दीपेश भोईचा चेंडूवर केलं आक्रमण. चेंडू करतो आकाश भ्रमण. स्क्वेअर क्लिअर. षटकार. स्ट्रोक बनवावे लागतात आणि हा स्ट्रोक बनवलेला आहे दीपेश भोई यांनी. फॉलिंग स्वीप आपल्या पूर्ण बॉडी लँग्वेजचा फायदा उचलताना, आपल्या ताकदीचा वापर करत असताना, वेळ जुळवताना पहिल्याच बॉलवर हा षटकार त्यांनी बनवलेला आहे. जिंकण्यासाठी आता आव्हान आहे. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे.
11 चेंडू 21. चला कंपल्सरी चेसिंग आहे. 11 चेंडू 21 धावांची गरज आहे. सामना खूप काही घडामोडींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. असं वाटलं होतं की एका क्षणाला प्रथम इंटरप्राइजेस हा संघ पुढे आहे, पण आता मागच्या 2 बॉलवर पूर्णपणे आता अधिराज्य. फलंदाजी करणाऱ्या संघाचं स्लो लेग कटर डावकुऱ्या फलंदाजासाठी हा तर स्टॉक बॉल आहे गोलंदाज दक्ष गायकवाड यांचा. मागच्या षटकात सुद्धा अशीच कामगिरी दक्ष गायकवाड यांची पाहायला मिळाली होती आणि आता तेच तो वापरतोय जे संघाच्या फायद्याचा आहे, जे संघाच्या हिताचं आहे. डॉट बॉल जो आवश्यक होता मागच्या षटकारानंतर तो डॉट बॉल आलाय गोलंदाज दक्ष गायकवाड यांच्या वतीनं. 10 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 21. हो यावेळेस हुक केल्या बॉल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगचे, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण बॉल त्यांना बीट करत जाईल. सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. येतोय चौकार, 4 धावा. की प्रेक्षकांना वेळ लागेल आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आता दीपेश भोई यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. कारण या अगोदर त्यांना आपण जर पाहिलं तर षटकार चौकार खेचल्यानंतर ते थोडेसे थांबले होते, पण आता मागच्या 3 बॉलवर त्यांनी 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. म्हणजे जो आस्किंग रन रेट थोडासा वाढत चालला होता त्या आस्किंग रन रेटला कमी करण्याचं काम दीपेश भोई यांनी केलेलं आहे. पण अजूनही दक्ष गायकवाड यांच्याकडे ते कॅलिबर आहे की ते अजूनही सिच्युएशनला अॅनलाइज करताना आपल्या कामगिरीचा उच्च स्तर राखताना या षटकाला आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतील. पहिले 3 बॉल जरी दक्ष गायकवाड यांच्या बाजूने नाही गेले, अजूनही पुढचे 3 बॉल जे महत्वाचे आहेत पाहूया दक्ष आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जातोय का. इक्वेशन बदलतंय. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 9 बॉल 17. दक्ष पुढचा बॉल दीपेश साठी. वेग वाढवलाय क्षेत्ररक्षक ट्रॅप मध्ये, फलंदाज अडकलाय. दक्षने डोकं चालवलं आणि फलंदाजाला बाद केलं. दीपेश भोईचा विकेट मिळवला. फलंदाज बाद. दीपेश भोई बाद झालेले आहेत. बाद होण्यापूर्वी त्यांनी 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय, पण अजूनही काम संपलं नाहीये. बॉल शिल्लक आहेत आता एकंदरीत 8 आणि 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. वेळ अशीच बदलत नाही. वेळ बदलण्यासाठी तुम्हाला योजना आखाव्या लागतात आणि त्याच योजना आखल्या जात आहेत. दक्ष गायकवाड यांच्या वतीनं चांगला झेल डीप मध्ये टिपलाय. विनीत भगत यांनी तो झेल टिपलेला आहे आणि गोलंदाजाला आणि संघाला मदत केलेली आहे. आता पुन्हा एकदा सामना बॅलन्स झालाय. या तरुणांनी या युवकांनी खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलंय दोन्ही संघांच्या वतीनं. तो खेळ जो त्यांच्या संघ मालकांची प्रतिष्ठा जोपासणारा आहे तो आतापर्यंत पाहायला मिळालाय. पहिल्या डावात सुद्धा तोडीसतोड प्रत्युत्तर दोन्ही संघांनी एकमेकांना दिलं आणि आता सुद्धा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. नवीन फलंदाज दीपेशने रिप्लेस केलेला आहे. या अगोदर डावखुरे दीपेश होते आणि आता उजव्या हाताने खेळणारे दीपेश तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. कोण जिंकेल हा तर्क फक्त आपण बांधू शकतोय, पण पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुढच्या 5 मिनिटात नेमकं काय घडतंय. चांगला बॉल आल्या पावली परत. दक्षचा जल्लोष खूप काही सांगून जातोय. गोल्डन डकवर फलंदाज दीपेशचा खेळ संपला. विकेट बॅक टू बॅक ब्रेस कंप्लीट केलेली आहे. गोलंदाज दक्ष गायकवाड यांनी आता हॅट्रिकवर पोहोचलेले आहेत.
रेकॉर्ड असेच बनत नाहीत, रेकॉर्ड बनवण्यासाठी जिद्दी व्हावं लागतं आणि तोच जिद्दी खेळ दक्ष गायकवाड यांच्या वतीनं संघाला मिळालेला आहे. इक्वेशन बदलते. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. महत्वाचा बॉल या षटकातला. जर आपण रुद्विक स्पार्टन टेमगरपाडा या संघाचा दृष्टिकोन पाहिला आता आणि तो फेस करण्यासाठी केवळ भोई स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा, या संघटनेचा नियम आहे. आणि पाहूया त्यासाठी या पुढच्या बॉलवर नेमकं काय लिहिलं जातंय. पुढचा बॉल दक्षचा. ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतो लॉंगॉनला, सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला जाणार नाहीये. शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना थांबून खेळायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 44. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. 6 बॉल्स 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया या छोटासा एक डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. किती लागतं असा प्रश्न आलेला आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 6 बॉल अँड 16 रन्स रिक्वायर्ड. विशाल नाईक आम्हाला तशी ती माहिती देत आहेत आमचे स्कोरर. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका. 7 सामन्याचं वेळापत्रक आज पूर्ण करायचं. प्रत्येक सामना 5 षटकांचा व्हायला हवा अशी अपेक्षा आयोजकांची आहे. आणि शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठला गोलंदाज वापरला जातोय. क्रिकेट हा भावना प्रधान खेळ आहे, भावनांशी जोडलेला खेळ आहे. प्रत्येक खेळाडूच्या, प्रत्येक प्रेक्षकाच्या भावना एकमेकांशी जोडलेल्या असतात. आणि पाहूया कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होतोय सज्ज या 5व्या षटकासाठी, शेवटच्या षटकासाठी, निकालात घेऊन जाणाऱ्या षटकासाठी बॉलर येतोय नेत्रजने अंडर 25 मेगा ब्लास्ट मध्ये पिंपळा संघाकडून खेळ दिला होता. पिंपळनेर संघाकडून खेळला होता नेत्रज आणि तो स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे. तर पाहूया आता नेत्रज, ज्याला आपण नेहमीच शेवटच्या षटकासाठीच बघितलेलं आहे, आता या महत्वाच्या फॉर्मॅटमध्ये तसा खेळ देईल का, की एका बाजूने विजय जो पहिल्या क्रमांकापासून या खेळपट्टीवर आहे, मागच्या 4 षटकांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. नवीन फलंदाज केवळ भोई स्ट्रायकर एंडला आहे. तर केवळ भोईच्या मनात नेमकं काय चाललंय, जे मनात आहे ते मैदानात आणण्यासाठी पाहूया प्रयत्न कोणत्या खेळाडूचा योग्य ठरतोय. नेत्रच शेवटच्या षटकासाठी पंचांच्या डावीकडून 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. स्किल चांगली आहे, मोमेंटम चांगला आहे आणि त्यानंतर तो बॉल डिलिव्हर करताना थोडासा वेळ घेतोय. रिस्ट मोमेंट योग्य आहे. लेग ब्रेक बॉल आणि या ब्रेक बॉलला कुठेतरी ओव्हरटेक करू शकले नाहीयेत केवळ भोई. येतोय हा डॉट बॉल. अजून एक बॉडी लाईन अटॅक. या अटॅकचं प्रत्युत्तर नव्हतं, कारण या ठिकाणी गोलंदाज नेत्रजने आपली शैली किती वेगळी आहे ते जोपासत असताना पहिले 2 चेंडू डॉट हाताळलेले आहेत. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला, हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तीच गरज आता रुद्विक स्पार्टन टेमगरपाडा संघाला आहे, कारण पहिले 2 बॉल आले डॉट. 4 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 16. आणखीन एक डॉट. फलंदाजाची गिरकी घेऊन बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी, अ दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत नेत्रजची या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 3 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे, बॉलर पोहोचतील. सिंगल होते, कंप्लीट. हा बॉल खूप महत्वाचा होता, ज्या बॉलवर किमान 4 धावा येणं आवश्यक होतं. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 15 धावांची. 2 बॉल 50. नेत्रजने आपल्याला शेवटच्या क्रमांकासाठी का ठेवलंय त्याचं प्रमाण दिलंय, पण सामना अजून संपला नाहीये. विजयला स्ट्राईक अगोदर मिळायला हवी होती, जी त्याला आता शेवटच्या टप्प्यावर मिळाली. पण पाहूया ती वेळ पुन्हा एकदा विजय आपल्या संघासाठी घेऊन येईल का. ओ यावेळेस यॉर्कर लेन बॉल मागे लॉंग स्टॉपला अडवला जाईल. धाव घेण्याची इच्छा होत नाही. शेवटच्या बॉलवर आता आपण पोहोचलोय. औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज. आदरणीय केतनजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत केतनजी. शेवटचा बॉल आणि या शेवटचा बॉल डॉट. हे मागचं क्षण फक्त एका धावेचं आहे नेत्रजचं. शेवटच्या षटकात त्यांनी एकच धाव खर्च केली आणि त्याला
भावेशजी ठाकरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस नेत्रदला. शेवटच्या षटक फक्त एका धावेचं. सामना जिंकलाय तो म्हणजे प्रथम एंटरप्राइजेस रांजोळी, हार्डलक टीम, रुद्विक स्पार्टन टिमगरपाडा.